लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागानं दिली. आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ते काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 11 फेब्रुवारी बुधवार 100% गोडसुद्धा होतच आहे. कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आज सकाळपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या 3 दिवसांमध्ये जमा झालेला होता. याच पद्धतीने डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजेच 13 जानेवारी आणि 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये आलेला होता. आता तुम्हाला जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती. अखेर तुमची जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आज सकाळपासूनच भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप होत आहेत. कारण अख्खा जानेवारी महिना संपून गेला. आता फेब्रुवारीचा 11वा दिवस उलटलेला होता, तरी पण बहिणींना पैसे आले नमुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 आणि फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. तर आपण या ठिकाणी आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे, तर या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने सांगत आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमची सुद्धा जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जाणार होता. म्हणजे 26 जानेवारी झाली की लगेच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार होते. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीच्या गोजोबावीच्या परिसरामध्ये विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये 3 दिवसांचा शोकवाटा जाहीर करण्यात आलेला होता. त्यामुळेच बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये त्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारीचा हप्ता सोडण्यात आलेला नव्हता. यासोबत लाडक्या बहिणींना 7 फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. तर या निवडणुकींच्या अगोदर आचारसंहिता लागू असते, तर ही आचारसंहिता लागू होते आणि निवडणुका होत्या. यासोबत आता निकाल सुद्धा लागलेले आहेत. एकंदरीत विचार करायला गेलं तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका संपल्या, आचारसंहिता संपली, निकाल सुद्धा लागलेला होता. त्यामुळेच लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की निवडणुका संपल्या तरी पण पैसे का दिलेले नाहीत. कारण प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले होते, परंतु या निवडणुकीच्या अगोदर त्यांना त्यांच्या हक्कांचे पैसे मिळालेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होतं की ही लाडकी बहीण योजना बंद झाली, आपल्याला यापुढे पैसे येणार नाहीत, अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना वाटत होता. परंतु लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढील अजून 3.5 वर्ष सुरू सुद्धा राहणार आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची आणि फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना, जानेवारी महिन्याचा 19 हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता हा सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार
नाही, तर याच्यासाठी काही महत्त्वाचे नियम सुद्धा लागू झालेले आहेत. म्हणजेच आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, म्हणजेच 2026 वर्ष आहे आणि या 2026 मधील पहिलाच हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, नवीन वर्षामध्ये काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात येत आहे. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येतील, परंतु जर तुम्ही नवीन वर्षातील नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर या 2026 सालामध्ये नवीन वर्षामध्ये कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, यासोबत मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत का, अशा पद्धतीचे प्रश्न लाडक्या बहिणी विचारत होते. तर सर्व लाडक्या बहिणींना सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत, देणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यासोबत कोणत्या जिल्ह्यापासून ते कोणत्या जिल्ह्यापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत, तर याविषयी सुद्धा आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी तर पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये KYC चुकल्यामुळे, KYC अर्धवट राहिल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये मिळालेले नव्हते त्या लाडक्या बहिणींनी आता लगेच एक काम करायचं आहे. लगेच त्यांच्या खात्यामध्ये मागील नोव्हेंबर डिसेंबरचे 3000, त्यासोबत जानेवारी फेब्रुवारीचे 3000 रुपये असे मिळून त्यांना 6000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे. तर एकंदरीत आपण KYC चुकलेल्या बहिणीने, KYC अर्धवट राहिलेल्या बहिणीने कोणतं काम करायचं आहे, यासोबत ज्यांची KYC पूर्ण झालेली असेल, ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले असतील तर त्यांना आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते येण्यासाठी कोणती अडचण येणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवीन वर्षातील पहिलाच हप्ता आहे, त्यामुळे या हप्त्यासाठी काही महत्त्वाचे नियम आता लागू होत आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, तर या दोन्ही हप्त्यांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. यासोबत बँकांच्या माध्यमातून सुद्धा नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, बँकेच्या नियमांचे पालन करायचे आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी बँकेच्या नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, तुमचा जास्त वेळ न घेता जी काय सत्यता आहे तर ते सत्यता तुमच्या पुढे मांडत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जिल्ह्यांची यादी आता पाहायची आहे. त्यामुळे जिल्ह्यांची यादी सविस्तर पहा. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, यासोबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर हे तिघे जण सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करत असतात. यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की आम्ही लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना आम्ही वेळेवर पैसे देत राहू. त्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण करणार. आणि तुम्ही सुद्धा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहत आहात. एकनाथ शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि आदिती तटकरे मॅडमने दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. प्रत्येक महिन्याचा हप्ता 1500 रुपये, 6 महिन्याचे 9000, वर्षाचे 18000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वेळेवरती जमा केले जात आहेत. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण सर्वात अगोदर आता जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी बघून घेऊयात. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींच्या बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. त्या लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील, पाहिलेल्या असतील. परंतु यापुढे तुम्हाला अशा प्रकारच्या बातम्या ऐकण्याची आणि पाहण्याची गरज सुद्धा पडणार नाही, कारण काटाकाट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. यापुढे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा
सुद्धा देण्यात येत आहे। परंतु लाडकी बहिणींना तुम्हाला फक्त जानेवारी महिन्याचा 19 हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता एवढेच 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळणार नाही। तर यासोबत महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पायावरती उभा करण्यासाठी, तुम्हाला आत्मनिर्भर करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठमोठ्या उपाययोजना आता सुरू होत आहेत। एकंदरीत विचार करायला गेला तर प्रत्येक लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावरती उभा करणे हे सरकारचा दृष्टिकोन आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता विविध उपाययोजना सुद्धा सुरू केलेल्या आहेत। एकंदरीत विचार करायला गेला तर लाडक्या बहिणींना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे। लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी, लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठमोठ्या उपाययोजना सुद्धा सुरू केल्या जात आहेत। तर एकंदरीत कोणकोणत्या योजनांचा लाभ लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। परंतु सर्वात अगोदर आपण जे नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेले आहे, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी ज्या ज्या नियमांचे पालन करायचे आहे तर हे नियम कोणकोणते आहेत, यासोबत बँकेच्या माध्यमातून कोणकोणती नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे तर या बँकांची नियमावली सुद्धा वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं। त्यामुळे हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये आता उशिरा येत आहेत। विचार करायला गेला तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे प्रत्येक महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी सरासरी 3700 कोटींचा निधी मंजूर करायचे आणि तेच बँकांकडे पैसे पाठवत असायचे। त्यावेळेसच तुमच्या खात्यामध्ये पैसे येत होते। परंतु आता हे काम मुख्यमंत्री फडणवीस करतील अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली होते आणि आता लाडक्या बहिणींनो तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत। तर या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या ऐकून तुम्ही सुद्धा कंटाळलेला होता। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तर एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर बघून घेऊयात। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींच्या बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी तर आपण पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे नियम आहेत। तर ते नियमांमध्ये तुम्ही बसत आहात का, या नियमांचे पालन तुम्ही करत आहात का, हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल, नियमांचं पालन करत असाल तर तुम्हाला पैसे येतील। परंतु जर तुम्ही नियमांचं पालन करत नसाल, नियमांमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर सांगत आहोत। परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। बघा, सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपले आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं आहे का हे तुम्ही तपासायचं आहे। यानंतर लाडक्या बहिणींनो तुमच्या आधार कार्डची KYC केलेली आहे का, त्या आधार कार्डवरील नाव असेल, पत्ता असेल, फोटो असेल, जन्मतारीख असेल, तर या गोष्टींची दुरुस्ती केलेली आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC सक्सेसफुल दाखवत होते तर ती सध्याच्या स्थितीला सक्सेसफुल दाखवत आहे का, अशा गोष्टी तुम्ही तपासायच्या आहे, चेकिंग सुद्धा करायची आहे, जेणेकरून पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहण्याच्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती सर्व कामे केलेली असायला पाहिजेत। यासोबत लाडक्या बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या सुरुवातीला मिळत असतो। परंतु लाडक्या बहिणींनो मागील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, तर हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये वेळेवरती
कधी आलेले नव्हते, त्यामुळे तुमच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु यापुढे अशी नाराज होण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण यापुढे प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवरती तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल, अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडून सुद्धा देण्यात आलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँकेवरती सोडला जात असतो आणि आधार कार्डची म्हणजे डीबीटीची लिमिट एका दिवसाला सरासरी 35 लाख बहिणींची असते. त्यामुळे एका दिवसाला 35 लाख बहिणींनाच हे पैसे सोडले जात असतात. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज काही बहिणींना, उद्या काही बहिणींना, परवा दिवशी काही बहिणींना अशा पद्धतीने हे पैसे सोडले जात असतात. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो 3 ते 4 दिवसांची निवड सरकार करत असतं. बघा, विचार करायला गेला तर तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार डायरेक्ट पैसे सोडत नाही, तर तुमच्या आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँकेवरती सोडले जात असतात. त्यामुळेच लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी लिंक असणं अनिवार्य आहे. ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्या सर्वांना पैसे मिळत राहत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. सर्व लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर एकंदरीत आपण आता जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहे. ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल, त्या लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. ज्या लाभार्थी असतील त्या सर्वांना आता हे पैसे मिळणार आहेत. एकंदरीत विचार करायला गेलं तर बघा, ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती. म्हणजेच प्रत्येक वर्षाला 3 गॅस वितरित करण्यात येईल अशा पद्धतीची योजना सुरू करण्यात आलेली होती. परंतु आता त्या योजनेला 1.5 वर्ष होऊन गेला तरी पण बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, या गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित होणार आहेत अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तुम्ही जर गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा लवकरच मिळणार आहे अशी माहिती सुद्धा मिळत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जास्त वेळ न घालवता थेट जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत. ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या लाडक्या बहिणींचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहूयात. जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी पाहिल्यानंतर लगेच तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत की नाही, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात. त्यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की आम्ही लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही. जोपर्यंत आम्ही सत्तेवरती आहोत तोपर्यंत ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरळीतपणे सुरू राहील आणि तुम्ही सुद्धा पाहत आहात लाडकी बहीण योजना सुरूच आहे. तर एकंदरीत आता आपण बँकेच्या नवीन नियमांबद्दल बोलूयात. बघा लाडकी बहिणींना, बँकांमध्ये कोणत्याही खातं असू द्या, म्हणजेच कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असू द्या, तरी पण तुम्हाला बँकेच्या मिनिमम बॅलन्सच्या रूलचं पालन करायचं आहे. मिनिमम बॅलन्सच्या नियमांचे पालन करा, अन्यथा 1500 रुपये विसरायचे आहे. आता हा मिनिमम बॅलन्सचा रूल म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये थोडीफार रक्कम ठेवायची आहे. हप्ता पडला की लगेच सर्व पैसे काढून आणायचे नाहीत, थोडेफार पैसे त्या बँक खात्यामध्ये ठेवायचे आहेत. यानंतर नवीन नियमावली बघा, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावा, 65 वर्षांच्या पुढे वय नसायला पाहिजे, 65 वर्षांच्या आत वय असायला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजे, यासोबत सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, शेती 5 एकरांच्या आतमध्ये असायला पाहिजे. तर अशा पद्धतीच्या पात्रता आहेत, जुनेच हे पात्रता आहेत. आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. बघा, मुंबई शहर, पुणे उपनगर, यासोबत अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, बीड, अकोला, यासोबत यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर असे 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामधील
असलेल्या 2 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे 100% वितरित केले जाणार आहेत। यासोबत सरकारी, सहकारी आणि खासगी तिन्ही प्रकारच्या बँकांमध्ये पैसे येतील। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिना संपून गेला, आता फेब्रुवारी महिना सुद्धा संपत आलेला आहे। त्यामुळे लवकरच शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय काढण्यात येईल आणि लवकरच बहिणींना पैसे सोडण्यात येईल। या व्हिडिओचा दृष्टिकोन रोजच्या ताज्या अपडेट यासोबत महत्त्वाची कामे, त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून